डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू, मुंबई विद्यापीठ. धन्यवाद डॉक्टर अनिल सपकाळ सर. आजच्या महात्मा फुले स्मृती दिनानिमित्ताने विशेष व्याख्यान चे उद्घाटक आणि प्रमुख वक्ते डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर, माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि तसेच 86वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे जे चिपळूण येथे भरले त्याचे अध्यक्ष, त्यांच्या महात्मा फुले यांचे विचार आणि समकाल याचे या विषयावरचं उद्बोधन ऐकण्यासाठी आपण सर्वजण जमा झालेलो, आभासी पद्धतीने जमा झालेलो. आताच सपकाळ सरांनी फुले आंबेडकर अध्यासन मुंबई विद्यापीठाचं साधारणतः एक गेल्या 12 वर्षाचा एक साधारणतः आढावा घेतला. खूप चांगलं काम फुले आंबेडकर अध्यासन दर वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे करते आहे. महात्मा फुले स्मृती दिन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जे 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या दरम्यान अध्यासनाने खूप चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या चांगल्या वक्त्यांच्या विचार ऐकण्याची खूप मोठी पर्वणी त्या निमित्ताने त्यांनी आणून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. साधारणतः आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक खूप खूप गाजलेला जो कवितेतला एक भाग वाचून सुरुवात करतो. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थे का अविद्येने केले. या आपल्याला साधारणतः लगेच पूर्ण शिक्षणाचं किती महत्व आहे हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी किती यातून जे मांडले ते आपल्याला लक्षात येतं. पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी रूढी परंपरा विरोधात आवाज उठवला. स्त्री शिक्षण असो, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमती वय, बालविवाह यासारख्या त्या काळातल्या ज्वलंत विषयावर महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न केले. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा महात्मा ज्योतिबा फुलेंनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे पहिले पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडेवाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केली आणि या शाळेतील शिक्षिकेची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. 5,000 वर्षाच्या इतिहासातील ती मुलींसाठी पहिली शाळा होती. त्यानंतर लगेच त्यांनी अस्पृश्याकरता शाळा सुरू केली आणि जवळपास तशा 6 वेगवेगळ्या शाळा त्यांनी सुरू केल्या. याद्वारे त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. उपकृत म्यूट होता का? कुणाचा आवाज येतोय? येस. तत्कालीन आणि सर सर्वांना म्यूट करा आणि सरांना बोलू द्या, कारण मध्ये कोणतरी बोलतंय, त्यांना म्यूट करा सर. या जर समाजाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळात शिक्षणाचे खूप महत्व पटवून दिले आणि खूप त्याची मुलींसाठी विशेषतः शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याद्वारे बहुजन समाजाला शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. शेतकऱ्यांचे असूड हा महात्मा फुले यांचा खूप प्रसिद्ध ग्रंथ होता. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले ग्रंथ आजच्याही काळात दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहेत. आपल्याला आजचे माननीय वक्ते कोतापल्ले सरांच्या व्याख्यानातून आपल्याला यात मोठं उद्बोधन यातून नक्कीच मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सुरू केलेली सत्यशोधक समाज ही संस्था भारतीय समाजातील क्रांतिकर्ता प्रयत्न करणारी एक अग्रणी संस्था ठरली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी जेव्हा सत्यशोधक समाज स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाची कार्य सुरू केली. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना जनतेनेच महात्मा पदवी बहाल केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील महात्मा फुलेंना आपले गुरु मानतात. शेवटी एक दोन विचार महात्मा फुलेंचे मांडून मी थांबतो आणि आदरणीय नागनाथ कोत्तापल्ले सर त्यांच्या व्याख्यानची विनंती करतो. हे दोन विचार, स्त्री अथवा पुरुष, एकंदर सर्व गावाचे, प्रांताचे, देशाचे, खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात कोणी आवड निवड अथवा भेदभाव न करता या भूखंडावर आपले कुटुंब समजून एकमताने सत्य वर्तन करून राहावे. निर्मात्याने सर्व स्त्री पुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. एखाद्या सर्व मानवी अधिकारांचे सगळे सोयरे, इष्टमित्र आणि साथीदारांना आपल्यासह मानून इतर कोणाही स्त्री पुरुषास अपवित्र किंवा नीच मानत नाहीस, त्यास खरोखर सत्य वर्तनी मानावे. आजच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मी आदरांजली वाहतो आणि आपले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सरांना त्यांच्या परिचयानंतर व्याख्यानाची विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी सर. मी आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सर यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मुख्यतः शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर कोत्तापल्ले सरांना सगळेजण परिचित आहेत. मुख्यतः हा प्राध्यापक, एक सृजनशील लेखक, कवी, कथाकार आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि या सगळ्याच्या मधून त्यांच्या व्यक्तिमत्वाची पूर्ण जडणघडण झालेली आहे. वैचारिक, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्यानं हस्तक्षेप करणारं व्यक्तिमत्व म्हणूनही डॉक्टर कोत्तापल्ले यांच्याकडे पाहिलं जातं. प्राध्यापक आणि समीक्षक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी अतिशय निसंशयरित्या पूर्ण पाडलेली आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर मराठी साहित्याच्या इतिहासाची पुनर्मांडणी करताना त्यांनी जी भूमिका घेतली ती अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. महात्मा फुले यांच्यावर लेखनाचा मराठी साहित्याच्या खंडात समावेश व्हावा आणि महात्मा फुले यांच्यापासूनच मराठी साहित्याच्या दुसऱ्या युगाचा प्रारंभ होतो ही नोंद डॉक्टर कोत्तापल्ले यांनी आग्रहाने घेतली आणि तिचा समावेश मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये करावा लागला. नवकथाकारांच्या संदर्भातली असलेली एकूण मांडणी लक्षात घेता शंकर पाटलांच्या कथांच्या संदर्भात त्यांनी जे नवकथाकार म्हणून भूमिका घेतली ती भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे. आणि शंकर पाटलांच्या कथांच्या अनुषंगाने विश्लेषण करताना एकूण नवकथेचा वेगळा विचार केला पाहिजे अशी मांडणी डॉक्टर कोत्तापल्ले यांनी घेतली आणि शंकर पाटील हे नवकथाकार आहेत अशा प्रकारचा दृष्टिकोन रुजवला. कोत्तापल्ले सर हे चळवळीचे लेखक आहेत आणि चळवळीचे कार्यकर्ते आहेत. त्या चळवळी केवळ सामाजिक प्रश्नांवरती, आर्थिक प्रश्नांवरती, स्त्रियांच्या प्रश्नांवरती काम करणारे आहेत असं नाही, तर त्या वाङ्मयीन चळवळी सुद्धा आहेत. कोत्तापल्ले सरांनी ग्रामीण साहित्य चळवळीच्या संपूर्ण एकूण कामामध्ये सहभाग घेतला असेल. कोत्तापल्ले सरांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी ग्रामीण साहित्य चळवळीला कलावादी साहित्यिकांच्या प्रभावातून दूर काढलं आणि त्या साहित्य चळवळीला फुले आंबेडकरी विचारांचा वसा आणि वारसा दिला. अतिशय महत्वाचं काम हे डॉक्टर कोत्तापल्ले सर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलंय असं मला आवर्जून नमूद करावं असं वाटतंय. त्यांच्या वैयक्तिक विवेचनाचा जर विचार केला तर संपूर्ण मराठी लेखन हे प्रबोधन केंद्रीय असावं, परिवर्तनवादाला केंद्र करणारं असावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि त्या अनुषंगानंच जात, वर्ग आणि लिंगभावाच्या प्रश्नांच्या संदर्भात मांडणी करताना कोत्तापल्ले सरांनी मराठी साहित्यातील देशीवादाची परखड टीका आपल्याला केलेली दिसते. हेही त्यांचं वेगळेपण आपल्याला नमूद केलं पाहिजे. त्यांचे मूड्स, गांधारीचे डोळे, ज्योती पर्व ही अतिशय महत्वाची पुस्तक आहे.
याच नव्हे तर त्यांच्या इतरही ग्रंथलेखनामध्ये त्यांना आपल्याला सातत्यानं त्यांनी सामाजिकतेचा जो अनुकरण केलंय, सामाजिकचा प्रश्न जो मांडलेला आहे तो प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडलेला आपल्याला दिसून येतो. उत्तपल्ले सरांच्या एकूण कार्याचा, त्यांच्या भूमिकेचा सातत्यानं गौरव करण्यात आलेला आहे. ते 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तसेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूही होते. त्यांच्या या महत्वाच्या जबाबदाऱ्यांबरोबर त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथलेखकाचा पुरस्कार मिळालेला आहे. केशवराव विचारे सामाजिक लेखन पुरस्कार मिळालेला आहे. दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्टचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळालेला आहे. बी रघुनाथ पुरस्कार मिळालेला आहे. महात्मा फुले पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कामांच्यासाठी अनेक प्रकारे त्यांना महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर असे गौरव करण्यात आलेला आहे. हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो. आज ते या संपूर्ण कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले आणि त्यांनी एक व्याख्यान देण्याचं मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करून त्यांना आपले विचार व्यक्त करायला विनंती करतो. डॉक्टर नागनाथ उत्तापल्ले. आज सर्वप्रथम मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि पुढे आपण आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ करू. मुंबई विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर अनिल सपकाळ आणि या कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व श्रोते, आज महात्मा फुले यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनापासून ते 6 डिसेंबर पर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत फुले आंबेडकर अध्यासनाच्या वतीने विविध अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. ही फार महत्वाची आणि औचित्यपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. काय नाही म्हणत. हे औचित्यपूर्ण यासाठी आहे की ज्याला आपण महात्मा फुले आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरण करायचं म्हणजे केवळ पान फुलं वाहून स्मरण करायचं नाही, उपचार म्हणून स्मरण करायचं नाही, तर त्यांच्या विचारांच्या प्रकाशामध्ये आपण कुठपर्यंत चालत आलेलो आहोत याचा शोध घ्यायचा आहे. आणि तो शोध घेण्यासाठी म्हणून आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मुंबई विद्यापीठाने आणि मुंबई विद्यापीठाच्या फुले आंबेडकर अध्यासनांनी. त्याच्याबद्दल मी प्रथमतः या अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर सपकाळ यांना धन्यवाद देतो. मित्रहो, आज आपल्याला महात्मा फुले यांचे विचार विश्व आणि आजचा समकाल या संबंधी विचार करायचा आहे. हा विचार करताना काही गोष्टी मी प्रारंभी सांगेन ते अशा की काही दृष्टे महामानव असे असतात की जे प्रत्येक काळामध्ये मार्गदर्शक असतात. प्रत्येक काळामध्ये त्या काळातल्या लोकांना ते समकालीन वाटत असतात, किंवा ज्याला आपण रिलेव्हंट असं म्हणतो, असे रिलेव्हंट वाटत असतात. असे जे महामानव असतात, असे जे दृष्टी लोक असतात, अशा लोकांच्या पैकी महात्मा फुले हे एक महत्वाचे अशा प्रकारचे बंडखोर क्रांतिकारक विचाराचे चिंतनशील व्यक्तिमत्व आहे असं आपल्या लक्षात येईल. महात्मा फुले हे त्यांचा काळ जरी 100 वर्षापूर्वी होऊन गेलेला असला, 100-125 वर्षापूर्वी, तरी त्यांनी भारताचं एक शोषणमुक्त भारताचं एक स्वप्न, मोठं अशा प्रकारचं स्वप्न पाहिलेलं आहे. किंबहुना असं म्हणता येईल साधारणतः 18व्या 19व्या शतकामध्ये
जगभरामध्ये राष्ट्रवाद या कल्पनेचा उदय झाला. प्रथमतः युरोपमध्ये आणि युरोपियन राष्ट्रामध्ये या राष्ट्रवादाचा उदय झाला. स्वाभाविकपणेच आपल्याकडे सुद्धा इंग्रजांची राजवट असल्यामुळे आणि भारत हा देश जगभराशी जोडला गेलेला असल्यामुळे स्वाभाविकपणेच आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या देशामध्येही राष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली. थोडी उशिरा सुरू झाली. 19व्या शतकामध्ये ही राष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली आणि या राष्ट्रवादाची चर्चा तेव्हापासून जी सुरू झालेली आहे ती आज तागायत चालू आहे. आज राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये जी चर्चा सुरू आहे ती आपल्याला असं दिसेल की ही चर्चा काही फारशी आज सुखावह नाही. त्याच्याकडे आपण नंतर येऊ. पण या राष्ट्रवादाची फार सुंदर अशा प्रकारची संकल्पना जर कुणी मांडलेली असेल तर ती महात्मा फुले यांनी मांडलेली आहे आणि ती अगदी 2 शब्दाची आहे. ती म्हणजे एकमय लोक. ज्या देशामधले लोक एकमय होऊन गेलेले आहेत याचाच अर्थ असा आहे की ते हे कधी होतील लोक जेव्हा ते शोषणमुक्त असतील, जेव्हा स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेत असतील आणि ज्या ठिकाणी बंधुत्व नांदत असेल त्या ठिकाणी एकमय लोक निर्माण होतात. म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की महात्मा फुल्यांनी ह्या एकमय लोक या संकल्पनेच्या अनुषंगाने भारताचं एक भव्य अशा प्रकारचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्या स्वप्नाच्या दृष्टीने ते त्यांनी वाटचाल केलेली आहे. ती वाटचाल आपल्याला समजून घ्यायची आहे. आणखी एका दृष्टीने महात्मा फुले यांचा विचार आपल्याला करावा लागेल तो असा की महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे जे महामानव असतात, दृष्टी विचारवंत असतात, दृष्टी क्रांतिकारक असतात, हे एका प्रकारे आपल्याकडे आपल्या मोजमापाचं किंवा मोजपट्टीचं एक साधन म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. म्हणजे असं की आपण कसे आहोत, आपला समाज कसा आहे, आपली संस्कृती कशी आहे, आपलं अर्थकारण कोणत्या प्रकारचं आहे, आपला राष्ट्रवाद कोणत्या प्रकारचा आहे, आपलं साहित्य किंवा अशा पद्धतीने आपल्याला मूल्यमापन करून घ्यायचं असेल तर काही मोजपट्टी ज्याला आपण म्हणू अशा प्रकारची मोजपट्टी आपल्याला लक्षात घ्यावी लागते किंवा अशा प्रकारची मोजपट्टी ही शोधावी लागते. आणि हे मोजमाप करणारी पट्टी आमच्या देशात तरी मला असं वाटतं की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय दुसरी कुठलीही नाही. किंबहुना आम्ही कसे आहोत, आमची संस्कृती कशी आहे, आमचं अर्थकारण कोणत्या प्रकारचं आहे, आमचा देश कसा आहे हे समजून घ्यायचं झालं तर या मोजपट्टीवरती आपल्याला स्वतःला त्याच्यावरती ठेवावं लागेल. या दृष्टीने फुल्यांच्या विचारांची आणि नंतर बाबासाहेबांच्या विचारांची आपल्याला फार गरज आहे असं आपल्या लक्षात येईल आणि त्या दृष्टीने या प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. महात्मा फुले यांचे विचार समजावून घेत असताना किंवा त्यांचं कार्य समजावून घेत असताना त्यांचा काळ समजावून घेणं मला फार महत्वाचं वाटतं. आणि हा काळ समजावून घेण्यासाठी स्वाभाविकपणेच आपल्याला त्यांच्या आयुष्याच्या काही गोष्टींचा निर्देश करावा लागेल. तो मी पहिल्यांदा करतो. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पेशवाईच्या अस्तानंतर 9 वर्षांनी म्हणजे 1827 मध्ये झाला. त्यांचा मृत्यू राष्ट्रीय सभेच्या म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेनंतर 5 वर्षांनी म्हणजे 1890 मध्ये झाला. 19व्या शतकातील 63 वर्षाचे आयुष्य त्याने मिळाले. आपल्या आयुष्यात त्याने अनेकविध स्वरूपाच्या कामांचे डोंगर उभे केले. ही सगळीच कामे नव्या जीवनाची मांडणी करणारी अत्यंत क्रांतिकारक अशा प्रकारची कामे होती. या कामांच्या मागे एक नवी मूल्यदृष्टी होती असंही आपल्याला लक्षात येईल. किंबहुना असं सांगता येईल
की महात्मा फुले यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक नवी मूल्यदृष्टी रुजविण्याचा प्रयत्न केला, एक नवचिंतन रुजविण्याचा प्रयत्न केला. ही फार महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. ही जी नवी मूल्यदृष्टी आहे, ही नवी मूल्यदृष्टी या देशातल्या शोषितांच्या मुक्तीचा जाहीरनामाच होता किंवा आहे असं म्हणावं लागेल. महात्मा फुले यांनी ही नवी मुक्तीची वाट दिग्दर्शित केली. ती वाट पुढे अनेक महामानवांनी आपल्या कृतींनी आणि उक्तीने अधिक प्रशस्त केली. राजर्षी शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे आदींनी भारतीय समाज जीवन बदलवून टाकण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर महात्मा फुले यांनी ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आपले आयुष्य पणाला लावले, ती मूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नवी मूल्ये सांगून महात्मा फुले नुसते थांबलेले नाही, तर ह्या नव्या मूल्यामध्ये त्या मूल्यांचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. आणि ही जी सत्यशोधक समाजाची निर्मिती आहे ही पुण्याला जरी झालेली असली, आता माननीय कुलगुरूंनी त्याचा उल्लेख केला, तरी आपल्याला असं दिसेल की ह्या सगळ्या सत्यशोधक समाजाच्या शाखा अल्पावधीमध्येच पुण्यापासून ते विदर्भापर्यंत, कोकणापर्यंत अशा पसरत गेल्या आणि सर्वत्र एका क्रांतिकारी विचाराचा मोठा अशा प्रकारचा, ज्याला आपण उभारणी म्हणू किंवा मोठा उठाव म्हणू, अशा प्रकारचा उठाव झालेला आपला दिसतो. किंबहुना महात्मा फुले यांच्या नंतर कृष्णराव भालेकर आहेत, तिथपासून ते जेधे जवळकर, अगदी आजच्या कालखंडापर्यंत जरी आपण आलो तरी बाबा आढाव यांच्यापर्यंत आपल्याला यावं लागतं. आणि महात्मा फुले यांच्या विचारांनी, सत्यशोधक विचारांनी संबंध रान पेटवून टाकण्याचं काम ह्या सत्यशोधकांनी केलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. थोडक्यात काय तरी आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी ज्या महामानवांनी प्रबोधन केले, प्रत्यक्ष कृती केल्या, त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले अग्रस्थानी आहेत. म्हणून तर आपण त्यांचे वेळोवेळी स्मरण करतो. या दृष्टीने विचार करता यावा म्हणून प्रारंभिक 2 महत्वाच्या ऐतिहासिक घटनेचा निर्देश केला, म्हणजे पेशवाईचा अस्त होणे. आता पेशवाईच्या अस्त होण्याला याला काय अर्थ आहे, तर पेशवाईच्या अस्ताबरोबर संपूर्ण भारतात इंग्रजी सत्तेचा एक छत्री अंमल सुरू झाला. इंग्रज परके होते, त्यांच्यामुळे स्वकीयांची सत्ता संपुष्टात आली, ही गोष्ट खरी आहे. येथील खरा महत्वाचा प्रश्न असा आहे की भारतातील हे सत्ताधीश जनतेला आपले वाटत होते का? अर्थात इथे काही सत्ताधीशांचा अपवाद करावा लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आहेत, ज्यामध्ये औंधचे संस्थानिक आहेत, ज्यामध्ये बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड आहेत. असे जर अगदीच हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढे राजे सोडले, तर बाकी 600-650 जे या देशामध्ये राजे होते, ह्या राजांना, या राजांच्या बद्दल कधीही इथल्या लोकांना प्रेम वाटलेलं नव्हतं. कारण हे जनतेच्या हिताचे निर्णय घेत होते का? कर रूपाने गोळा केलेला पैसा जनतेच्या हितासाठी वापरत होते का, की स्वतःच्या खाली खुशालीसाठी? महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर पेशवाईतील बहुसंख्य निधी ब्राह्मणांना तोषविण्यासाठी खर्च होत होता. सर्व जाती जमातीचे लोक आपली प्रजा आहे याचे भान तत्कालीन सत्ताधीशांना फारसे नव्हते. अगदी दुष्काळाच्या काळातही ब्राह्मण भोजने चालूच होती. तसे शूद्रांमधून जे राजे आलेले आहेत तेही गोरगरीब जनतेला अन्नधान्य न देता ब्राह्मण भोजनेच घालत आहेत.
याची खंत महात्मा फुले यांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती रानडे यांनीही पेशव्यांच्या काळात समाजाचा समतोल बिघडला होता असा अभिप्राय दिला आहे. लोकहितवादींनी तर पेशवाई आणि एकूण ब्राह्मणी प्रवृत्तीवर कोरडे ओढलेले आहेत. या सगळ्यांचा अर्थ असा की स्वकीय सत्ताधीश, संकुचित मनोवृत्तीचे, धर्म जे म्हणेल ते करणारे, त्यापुढे मान तुकविणारे, सामान्य माणसांना त्यांच्याविषयी, अशा ह्या राज्यकर्त्यांविषयी सामान्य माणसांना कवडी इतकेही प्रेम उरलेले नव्हते. या उलट इंग्रज इथे आले आणि त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी शाळा सुरू केल्या. हळूहळू बहुजनांच्या प्रगतीचा रस्ता खुला केला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी जातीप्रमाणे कायदे होते. इंग्रजांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना सारखे कायदे लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच इंग्रज आहे तोपर्यंत शिकून घ्या असे महात्मा फुले सांगताना दिसतात. त्या दृष्टीने स्त्री शूद्रांच्या शिक्षणासाठी अव्याहत प्रयत्न करतात. एवढेच नाही तर 1857च्या बंडाचा ते चपाती बंड म्हणून उपहास करतात. अधूनमधून जे क्रांतिकारक निर्माण होत होते त्यांच्या नादी बहुजनांनी लागू नये असेही सांगतात. मुस्लिम ख्रिश्चनांनी या देशातील शूद्रातिशूद्रांची गुलामगिरीतून मुक्तता केली असे लिहितात. महात्मा फुले ही मते का बाळगत होते हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. हे न समजून घेतल्यामुळे त्यांच्यावर ख्रिस्ताळलेले, धर्मद्रोही अशा प्रकारची विशेषणे उधळण्यात आली. भोवतीची परिस्थिती नीट सूड समबुद्धीने समजून न घेतल्यामुळे असे घडत होते हे उघड आहे. इंग्रजांचे राज्य येथे स्थिरावत होते, नवे समाज जीवन आकाराला येत होते, परंतु समाजाच्या मनावरील धर्माचा पगडा अजूनही पक्का होता. धर्म म्हणजे काय तर पुरोहित सांगतील तो, आणि वेगवेगळ्या धर्मग्रंथात जे नोंदवले गेले आहेत ते, हे सारेच शूद्रातिशूद्रांवरती आणि स्त्रियांवरती अन्याय करणारे होते. एका प्रकारे आपल्या देशातील शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया दुहेरी गुलामगिरीमध्ये होत्या. म्हणजे वर इंग्रज आहेत जे शूद्रातिशूद्रांसाठी आणि स्त्रियांसाठी काही करू पाहत होते, परंतु पुरोहितांची मात्र गुलामगिरी अधिकच जाचकही होती. धर्माच्या निमित्ताने ते सर्वतोपरी शोषण करीतच होते. या कारणामुळेच किंवा हे एक सगळी परिस्थिती पाहूनच त्यांनी 1857च्या बंडाबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं होतं. आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रीय सभेपासूनही लोकांनी दूर राहिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं होतं. ही जी राष्ट्रीय सभा म्हणजे काय तर काँग्रेसची स्थापना, ज्याचा निर्देश मी सुरुवातीलाच केला. 2 घटनांचा निर्देश केला होता. एक म्हणजे पेशवाईचा अस्त आणि दुसरं म्हणजे काँग्रेसचा उदय. या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी सामाजिक परिषद होत असे, म्हणजे सामाजिक विषयावरती चर्चा होत असे, परंतु ही चर्चा हाणून पाडण्याचं काम त्या काळातल्या अनेक स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणणाऱ्या लोकांनी केलेलं दिसतं आपल्याला. विशेषतः चाफेकरांनी जे आपलं आत्मवृत्त लिहून ठेवलेलं आहे आणि जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित झालेलं आहे, ते जर आपण नीटपणे पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की त्यांनी असं लिहून ठेवलंय की जेव्हा पुण्याला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं तेव्हा या अधिवेशनामध्ये होणाऱ्या सामाजिक परिषदेला हाणून पाडण्याचं काम आपण कसं केलं, किंवा मंडप पुढे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचा मंडप जाळण्याचा प्रयत्न आपण कसा केला वगैरे वगैरे असं त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की राष्ट्रप्रेमी असणं आणि प्रतिगामी असणं किंवा सामाजिक दृष्टीने प्रतिगामी असणं आणि राष्ट्रप्रेमी असणं असा काहीतरी एक कडबोळ त्या काळामध्ये तयार झालेलं होतं आणि त्या दृष्टीनेच ते फुल्यांच्याकडे पाहत होते. याच्या उलट फुले असं बघत होते की सगळ्यांना स्वातंत्र्य, सगळ्यांना बंधुता, सगळ्यांना न्याय, सगळ्यांची शोषणमुक्ती हे म्हणजेच राष्ट्रप्रेम, अशा प्रकारचा एक नवा विचार
मांडण्याचा प्रयत्न फुले करत होते. आणि हे आपण नीट जर समजून घेतलं नाही, त्या काळातला ताणतणाव, त्या काळातली विचारसरणी हे जर आपण नीट समजावून घेतली नाही, तर आपल्याला महात्मा फुले नीट कळणार नाहीत. म्हणून ते समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की महात्मा फुले यांचं विचार विश्व आणि समकाल किंवा आजचा काळ असं जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा आजच्या काळामध्येचाही थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. आज म्हणजे साधारणतः महात्मा फुले यांच्या निर्वाणाला 130 वर्ष झालेली आहेत. ह्या 130 वर्षानंतर काय काय झालं आपल्या देशामध्ये, तर त्याची काही थोडीशी नोंद या ठिकाणी करणं आवश्यक आहे. म्हणजे मग समकालीनामध्ये महात्मा फुले यांचा विचार कसा महत्वाचा आहे किंवा आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते विचार कसे महत्वाचे आहेत ते आपल्याला सांगता येऊ शकेल. साधारणतः आपलं असं दिसतं की ज्या आता आपण काँग्रेसचा उल्लेख केला, राष्ट्रीय सभेचा, म्हणजे राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस, या राष्ट्रीय सभेचं त्या काळामध्ये फुले या राष्ट्रीय सभेमध्ये बहुजन समाजाने जाऊ नये, कारण ते असं म्हणतात की त्या ठिकाणी एक तरी अस्पृश्य आहे का, असा ते प्रश्न करतात. तर त्या ठिकाणी सगळे प्रतिगामी किंवा उच्चवर्णीय जमलेले आहेत, म्हणून तिथे कोणी जाऊ नये असं म्हणतात. पण आपल्याला पुढे असं लक्षात येईल की या देशामध्ये एक मोठं परिवर्तन झालं. ते परिवर्तन 1920 नंतरच्या कालखंडामध्ये झालं. 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व हे महात्मा गांधी यांच्याकडे आलं. आणि महात्मा गांधींनी एक महत्वाची गोष्ट केली, ती कोणती, तर आतापर्यंत जो राष्ट्रापुढचा एक प्रश्न होता की आधी राजकीय स्वातंत्र्य आपण मिळवू आणि मग आपल्या ज्याला काय म्हणून राजकीय स्वातंत्र्य मिळवू आणि मग सामाजिक सुधारणा करू. म्हणजे त्याला असं म्हटलं जात होतं की आधी राजकीय की आधी सामाजिक, असा तो वाद होता. महात्मा गांधींनी हा वाद बाजूला केला आणि सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा या हातात हात घालूनच गेल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणून त्यांच्या आश्रमामध्ये एकाच वेळी अस्पृश्य लोक असत. त्यांनी स्वतः अस्पृश्याची एक मुलगीच मुळी दत्तक म्हणून आपल्याकडे घेतलेली होती, असंही आपल्या लक्षात येईल साबरमती आश्रमामध्ये. आणि त्याच्यावर ते फार अडून होते. लोक येऊन त्यांना विरोध करायचे की तुम्ही अस्पृश्यांना का ठेवून घेता वगैरे. तेव्हा एवढंच नव्हे तर लोकांनी या आश्रमासाठी जो निधी द्यायचा असतो तो निधी बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु महात्मा गांधी आपल्या मुद्द्यावरती अडून राहिले. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की एकीकडे महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणून घेत असत, पण ह्या सनातनी हिंदू माणसाच्या आश्रमामध्ये दलित मुलगी असायची. त्या सनातनी हिंदू माणसाच्या उपोषणाची सांगता मुस्लिम डॉक्टरच्या हातून मोसंबीचा रस घेऊन व्हायची. असा एक वेगळाच अवलिया हा महात्मा होता. या महात्म्याच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य लढा सुरू झाला. या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख करायला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी याच काळामध्ये सामाजिक समतेचा लढा सुरू केलेला होता. वस्तुतः महात्मा गांधी आणि आंबेडकर हे अंतिमतः एकाच टोकावरती आलेले आहेत. सुरुवातीला आपण सनातनी आहोत असे म्हणणारे महात्मा गांधी हे शेवटी आंतरजातीय विवाहालाच हजर राहायला लागले आणि त्यांनी सांगून टाकले की मला इतर ठिकाणी बोलवू नका. म्हणजे महात्मा गांधी आणि आंबेडकर हे सामाजिक समतेच्या त्याबरोबरच आर्थिक समतेच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत असं आपल्या लक्षात. तेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू झाला. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सामाजिक लढा सुरू झाला आणि मग आपलं असं लक्षात येईल की हे लढे पुढे चालत असताना कामगारांचे लढे सुरू झाले आणि मग पुढे स्वातंत्र्य मिळालं. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. ही भारतीय इतिहासातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.
भारतीय इतिहासातली नव्हे तर जागतिक दृष्टीने सुद्धा भारताचे स्वातंत्र्य ही महत्वाची गोष्ट आहे. कारण नंतरच्या काळामध्ये अनेक छोट्या मोठ्या राष्ट्रांच्या पुढे भारताचा आदर्श होता. म्हणून भारताचं स्वातंत्र्य ही फार महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की आणखी एक फार महत्वाची गोष्ट आपल्याकडे झाली, आणि ती म्हणजे हे राज्य कसं चालावं, हे राष्ट्र कसं चालावं, या दृष्टीने भारतीय राज्यघटना निर्माण झाली. आपल्याला ते सगळे तपशील समजून घेण्यासाठी वेळ नाही की राज्यघटना कशी निर्माण झाली, त्याच्यामध्ये किती लोक होते वगैरे वगैरे. पण एकच सांगेन मी आपल्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या ते त्याचे अध्यक्ष होते, आणि ही घटना सिद्ध झाली. या घटनेचा स्वीकार करण्यात आला, आणि या घटनेच्या अनुषंगाने या देशामध्ये राज्यकारभार सुरू झाला. म्हणजे आपण जे बघतो आहोत की आज आपण काय करतो, म्हणजे समकालामध्ये महात्मा फुले यांना बघायचं असेल तर समकाल काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, आणि म्हणून आपल्याला ह्या सगळा तपशील समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. तेव्हा एक नव्या राज्यघटनेप्रमाणे या देशामध्ये राज्य सुरू झालं. त्यानंतर आपल्याकडे कल्याणकारी राज्याची कल्पना काही काळ ही राबवली गेलेली होती. कल्याणकारी राज्यामध्ये जे जे दलित आहेत, शोषित आहेत, उपेक्षित आहेत, त्या सगळ्यांना मदत कशी करायची या दृष्टीने विचार होत होता. त्याबरोबरच आपल्याला असं लक्षात येईल की कल्याणकारी राज्याची कल्पना मागे पडून आत्ता आपण जागतिकीकरणाच्या युगामध्ये उभे आहोत. जागतिकीकरण ही जी घटना आहे ही त्याच्यावर वादविवाद, त्याच्या बाजूने त्याच्या विरोधी असं खूप बोललं गेलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे, आणि या छोट्याशा अवकाशामध्ये त्याच्याविषयी फार काही विस्ताराने आपलं बोलता येणार नाही. पण अगदी छोटी गोष्ट, एकाच गोष्टीचा निर्देश करायचा असेल तर मी असं म्हणेन की जागतिकीकरणा की जगभराच्या भांडवलदारांना देशामध्ये मुक्त प्रवेश. आता कुणी कुणी असं म्हणतात की व्यापाऱ्यांना तर पूर्वी सुद्धा प्रवेश होता, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जुन्या काळापासून व्यापार चालतो आहे. परंतु मित्र हो, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो व्यापार चालत असे तर तो राजाच्या किंवा सत्ताधाऱ्याच्या परवानगीने चालत असे. आता जागतिकीकरणामध्ये हे करारच करून टाकलेलं आहे की शासनाने हस्तक्षेप करायचा नाही. अशा पद्धतीने हे जागतिकीकरण, उदारीकरण हे सगळं आलं, आणि खाजगीकरण. परिणाम काय झाला की फार मोठ्या प्रमाणामध्ये जे उद्योगपती आहेत ते श्रीमंत होत चाललेले आहेत, आणि विपुल प्रमाणामध्ये, आणि आपल्या देशात विषमतेची खाई वाढते आहे. भारत सरकारचा एक 8-9 वर्षापूर्वी जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये भारतामधल्या सामान्य माणसाचं, गरीब माणसाचं उत्पन्न साधारणतः काय आहे रोजचं, अशा प्रकारची चर्चा झालेली होती. आणि भारत सरकारने असं सांगितलेलं होतं की या ठिकाणच्या गरीब माणसाचं, सामान्य माणसाचं रोजचं उत्पन्न हे प्रतिमानसी ₹20 आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की ₹20 याच्यामध्ये तो मनुष्य कसा जगेल दिवसभरामध्ये, परंतु हे सरकारी अहवालामध्येच हे आलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. तेव्हा खाजगीकरणामुळे, उदारीकरणामुळे, खाजगीकरणामुळे, जागतिकीकरणामुळे आमच्या देशामध्ये तीव्र अशा प्रकारची विषमता निर्माण झालेली आहे, आणि ही विषमता अधिकाधिक वाढत चाललेली आहे. बेकारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, आणि इथले अनेक प्रकारचे ताणतणाव वाढत चाललेले आहेत. तेव्हा या ठिकाणी कोणत्या परिस्थितीत आपण उभे आहोत हे नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे.
ह्या जागतिकीकरणाचाच एक परिणाम म्हणून मी असं मानतो की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या म्हणजे त्या चालूच आहेत, आजही चालूच आहेत. म्हणजे 1990 पासून म्हणजे याच्यापूर्वी कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. तर 1990 नंतर ते आज तागाय जर आपण बघितलं तर भारत देशामध्ये 3-3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातल्या बहुसंख्य आत्महत्या महाराष्ट्र आणि पंजाब सारख्या प्रदेशामध्ये झालेला आहे असं आपल्या लक्षात येईल. किंबहुना एवढंच नाही तर स्वामीनाथन सारखा कृषीतज्ञ असं म्हणतो की महाराष्ट्र हा शेतकऱ्यांची स्मशानभूमी आहे, अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आपण एका अशा काळात उभे आहोत की ज्या काळामध्ये तीव्र अशा प्रकारची विषमता निर्माण झालेली आहे. या विषमतेची चटके बसत आहेत आपल्याला आणि त्याबरोबरच धार्मिक उन्माद म्हणजे ह्या विषमतेवरून आपलं लक्ष उडवण्यासाठी म्हणून धार्मिक अशा प्रकारचे उन्माद माजवले चाललेले आहेत. अशा एका काळामध्ये आपण उभे आहोत. तेव्हा या काळामध्ये महात्मा फुले यांचा रिलेव्हन्स काय आहे, महात्मा फुले यांचं कार्य कोणत्या प्रकारचं आहे, त्यांचा विचार कोणत्या प्रकारचा आहे, याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे असं आपल्याला मला इथे आपल्याला सांगायचं आहे. अर्थात महात्मा फुले यांनी आयुष्यभर जे लेखन केलं आणि जे कार्य केलं त्या लेखनाचा आणि कार्याचा खरं म्हणजे विस्तार आणि आढावा घ्यायला पाहिजे. परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नसल्यामुळे मी त्याचा फार थोडक्यात असा उल्लेख करतो की शूद्रादी शूद्र आणि स्त्रियांचे लौकिक जीवन सुखद कसे होईल या दृष्टीने त्याने आयुष्यभर कार्य केले आणि लेखनही केले. आता लौकिक जीवन ह्या शब्दावरती मी भर देतोय हे आपण लक्षात घ्या. इथे क्रांतिकारक विचार आहे, इथे बंडखोरी आहे. कारण या देशामध्ये किंवा मध्ययुगामध्ये माणसं केवळ पारलौकिकाचा विचार करायचे आणि पारलौकिकाचा विचार करत असल्यामुळे स्वाभाविकपणेच लौकिक जीवनामध्ये जी दुःख आहेत ही दुःख त्याच्यावरती उपाययोजना नाही किंवा त्याच्यावरती विचार करण्याचं कारणच नाही. कारण आपल्याला हे लौकिक जीवन हेच मुळे खोटं आहे, हेच मुळे आसार आहे असं शिकवलं गेलेलं होतं. किंवा लौकिक जीवनामध्ये दुःख निर्माण होतात ती आमच्या पूर्वजन्मातल्या पापामुळे निर्माण होतात. म्हणून या जन्मामध्ये आम्ही पुण्य करायचं आणि पुढल्या जन्मामध्ये आम्ही चांगलं जीवन जगण्यासाठी म्हणून इथे या जन्म महात्मा फुले यांनी सगळ्यात महत्वाचं जर कोणतं काम केलेलं असेल तर ते त्यांनी या ठिकाणच्या शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या लौकिक जगण्याचा प्रश्न महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या लौकिक जीवनामध्ये कसं सुख प्राप्त होईल या दृष्टीने त्यांनी विचार केलेला आहे असं आपल्या लक्षात येईल आणि कार्यही केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक साधी गोष्ट आहे की जुन्या काळामध्ये अस्पृश्यांना पाण्यासाठी म्हणून कुणावर तरी विसंबून राहावं लागायचं, कुणीतरी आपल्या घागरीमध्ये भांड्यामध्ये पाणी टाकेल. परंतु महात्मा फुले यांनी आपल्या स्वतःच्या घरामधली विहीर, जी विहीर आजही आहे, आपण जर फुलेवाड्यात गेलो तर आपल्याला ती विहीर दिसते, ही विहीर आजही आहे आणि या विहिरीमध्ये अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. आता ही गोष्ट आज आपल्याला राज्यघटनेच्या स्वीकारानंतर म्हणजे आजही उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये सगळीकडे अस्पृश्यांचा छळ चाललेला आपण पाहतो. तर अशा काळामध्ये आज जर होत असेल तर 150 वर्षापूर्वी काय अवस्था असेल हे आपण लक्षात घेतो. असे क्रांतिकारक पाऊल त्यांनी उचललेला आहे. किंवा शाळा काढणं, ज्याचा उल्लेख आमच्या सन्माननीय
फरक यांनी केलेला होता. अस्पृश्यांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढणं. तर अशा प्रकारचं कार्य ज्याला आपण म्हणू, हे कार्य प्रत्यक्ष केलं आणि त्याबरोबरच त्यांनी लेखन केलं असं आपल्या लक्षात. आणि ह्या लेखनामधून सामान्यांच्या, बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या मुक्तीचा मार्ग त्यांनी सूचित केला, सांगितला. आणि हे कधीपासून झालं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांचं जे पहिलं नाटक आहे, तृतीय रत्न या नावाचं पहिलं नाटक आहे, इथून जो त्यांचा प्रवास सुरू होतो तो सार्वजनिक सत्य धर्म हा जो ग्रंथ त्यांच्या निर्वाणानंतर प्रकाशित झाला, तर तिथपर्यंत असा एक मोठा प्रवास ज्याला आपण म्हणून, हा प्रवास आपल्याला दिसतो त्यांच्या लेखनाचा. त्याने अखंड लिहिले, नाटक लिहिलं, प्रबंध स्वरूपाचे ग्रंथ लिहिले, संवादपर अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले, तत्व विवेचन अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले, किंवा शेतकऱ्यांची दुःस्थिती सांगणारे लेखन केलं. तेव्हा अशा विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलं आणि ह्या लेखनातून लौकिक जीवन अधिक संपन्न होईल अशी एक मूल्यदृष्टी दिली. ही मूल्यदृष्टी सर्वत्र पसरली जाईल यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रभर आपापल्या परीने कार्य करत राहिले आणि आजचा आपल्याला जो महाराष्ट्र दिसतो आहे, भारताच्या पातळीवरती महाराष्ट्र त्यातल्या त्या जो पुढे आलेला आपला दिसतो आहे, त्याचं एक कारण महात्मा फुले आणि पुढे डॉक्टर आंबेडकर आणि सर्व विचारवंत हे आहेत, किंवा सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत असं आपल्याला लक्षात. तेव्हा ह्या लेखनातून त्यांनी काय काय केलं याचं फक्त मी या ठिकाणी थोडक्यात नोंद घेणार आहे. आणि ही नोंद घेताना पहिल्यांदा एक सांगतो की मानवी जीवनाची विविध अशा प्रकारची अंग असतात. इतिहास, महाराष्ट्राचं अर्थकारण, महाराष्ट्राचं अमूक, तर अशा पद्धतीने आपण विचार करतो किंवा माणसाची प्रगती असं म्हणतो आपण. तेव्हा तर ही जी माणसाची विविध अशा प्रकारची अंग आहेत, ही अंग आपण वेगवेगळी करून जरी बघत असलो तरी प्रत्यक्षामध्ये मात्र ही महाराष्ट्रातली ही वेगवेगळी अशा प्रकारची अंग ही परस्परांशी जोडलेली असतात. म्हणजे असं कधी होत नाही की आर्थिक क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं चाललंय आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगळं चाललंय, असं कधी होत नाही. किंबहुना सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेक गोष्टी ह्या अर्थकारणानेच नियंत्रित केलेल्या असतात असं आपल्याला अनुभवाला येतं किंवा असं आपल्याला लक्षात येतं. तेव्हा ह्या परस्परांशी जोडलेल्या गोष्टी असतात, ही गोष्ट आहे. पण तरीही विचार करताना आपण ते वेगवेगळे गृहीत धरून विचार करतो. हा विचार करताना आपल्याला असं दिसतं की प्रत्येक क्षेत्रासंबंधीचं एक नवचिंतन हे महात्मा फुले मांडतात दिसतात. आणि ह्या नवचिंतनाचा केंद्रबिंदू कोण आहे? तर या नवचिंतनाचा केंद्रबिंदू या देशातला सामान्य माणूस आहे, अस्पृश्य आहे, शेतकरी आहे, स्त्री आहे, कष्टकरी आहे. याच ठिकाणी मी आणखी गोष्ट आपल्याला सांगतो की फुले कधीही हिंदू शब्द वापरत नाही. त्यांच्या 700-800 पृष्ठांच्या लेखनामध्ये फक्त 3 ते 4 ठिकाणी हिंदू शब्द आलेला आहे. हे आपण जरा नीटपणे समजून घेतलं पाहिजे. दुसरं असं की महात्मा फुले कधीही जातींचा उल्लेख करत नाहीत किंवा जातींची यादी देत नाहीत. क्वचित एखाद्या ठिकाणी ते म्हणत असणार, काही उल्लेख करत असणार, परंतु ते शूद्रातिशूद्र असं म्हणतात. म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र आणि स्त्री असं एकत्रित ते विचार करतात. म्हणजे जे शोषित आहेत ते सारे त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. आता हे शोषण कशामुळे झालं हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि तिकडे महात्मा फुले येतात असं आपल्या लक्षात येईल.
हे शोषण कशामुळे झालं, तर त्या संदर्भात त्याने काही चिंतन केलेलं आहे. आणि ह्या चिंतनाचा विचार करताना आपल्या असं लक्षात येईल की काय काय चिंतन आहे. तर पहिल्यांदा जाती प्रथा मीमांसा त्यांनी केलेली आहे. नव्या काळामध्ये आज आपल्याला असं लक्षात येईल की पुष्कळ लोक जाती कशा आवश्यक आहेत, जाती कशा महत्वाच्या आहेत, अशा प्रकारची भूमिका मांडतायत. मला तर कधी कधी असं वाटतं की अशा लोकांना आपण काय म्हणू शकतो, त्यांची कीव करण्यापेक्षा अधिक काय आपण करू शकत नाही. कारण या जातींनी किंवा जाती प्रथेनं या देशातल्या 80-90% लोकांना त्यांचं जे दमन केलेलं असेल आणि पिढ्यानपिढ्या दमन केलेलं असेल, ही जाती प्रथा चांगली आहे असं कसं म्हणता येऊ शकेल. पण असो, तेव्हा सर्वप्रथम महात्मा फुल्यांच्या दृष्टीने जाती प्रथेचा विचार करणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्या दृष्टीने ते विचार करतात. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यातून अनेक मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात मूलगामी असे चिंतन व्यक्त झाले आहे. त्यापैकी जाती प्रथेसंबंधीची त्यांची मीमांसा महत्वाची आहे. आधुनिक कालखंडापर्यंत जाती ह्या नैसर्गिक आणि परमेश्वर निर्मित आहेत असे समाजामध्ये स्थिर झालेले होते. ते नैसर्गिकच आहेत. म्हणजे ते इतके ठसविले गेलेले होते की जाती ह्या स्वाभाविक आहेत असेच वाटावे. विशेष म्हणजे समाजातील अत्यंत खालच्या जातीही असे मानत होत्या की असे मानत होत्या आणि तसं वर्तनही करत होत्या. म्हणजे 50-60-100 वर्षापूर्वी लोक प्रत्येकाने आपापल्या पायरीने राहावं असं स्वतःच म्हणत असतात. म्हणजे आपल्या दुःख आणि दारिद्र्याच्या मागे व्यवस्था नाही तर दैव आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. जातींचे पालन व्हावे यासाठी पूर्वजन्म, कर्मसंचित, पुनर्जन्माच्या थोतांड कल्पनांचे मोठे जाळे तयार करण्यात आलेले होते. महात्मा फुले हे पहिले बुद्धिवादी विचारवंत आहेत की त्यांनी या साऱ्या गोष्टींना ठामपणे नकार दिला आणि जाती मानवनिर्मित आहेत अशी नवी आणि वेगळी मीमांसा ठामपणे मांडली. त्यासाठी त्यांनी पुरुष सुक्ताचा प्रतिवाद केलेला दिसतो. पुरुष सुक्तामध्ये ब्रह्म्याच्या कोणत्या अवयवापासून कोणत्या वर्णाच्या लोकांचा जन्म झाला ते सांगितलेले आहे. ब्रह्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, जांघेतून वैश्य आणि पायातून शूद्र जन्मले असे पुरुष सूक्त सांगतो. म्हणजे सेवा धर्म करणारे सर्वात खालच्या किंवा नीच ठिकाणातून जन्मले. आता खरं म्हणजे हे जे आहे प्रतिकात्मक आहे वगैरे असं त्याबद्दल बोललं जातं, परंतु आमच्या देशामध्ये महत्व देतात आणि त्याप्रमाणे वर्तन करतात आणि म्हणून ती प्रतीक राहत नाही. दुसरं म्हणजे ह्या जातींना वर्ण आणि धर्म यांचा पाठी, म्हणजे कधी कधी असं म्हटलं जातं की धर्म जाती ह्या वेगळ्या आणि धर्म तर काय समतेचा स्वीकार करतो वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं दिसतं की ह्या जाती ह्या धर्ममान्य आहेत आणि किंवा धर्माप्रमाणे असं वागलं पाहिजे असं ते सांगतात. तेव्हा ह्या जाती संबंधीची एक ठाम अशा प्रकारची भूमिका म्हणजे जी या देशामध्ये कदाचित महात्मा गौतम बुद्धानंतर आणि महात्मा बसवेश्वरानंतर महात्मा फुल्यांनीच ही भूमिका घेतलेली असेल किंवा घेतलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणखी गोष्ट अशी आहे की ह्या जाती प्रथेची किंवा जाती व्यवस्थेची एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पिढ्यानपिढ्या जन्मणारी माणसं त्याच पद्धतीने जगतात, तीच गुलामगिरी सहन करतात, तेच व्यवसाय करतात. म्हणजे एखाद्या अस्पृश्यामध्ये
जर शौर्य गुण असतील तर त्याला क्षत्रिय म्हणून मान्यता किंवा मान्यता मिळत नव्हती. त्याच्या उलट एखाद्या दुसऱ्या जातीमध्ये आणखी काही दुसरे गुण असतील तर तिथे जाता येत नव्हतं. हे एका प्रकारे राष्ट्राचं मोठं नुकसानच याच्यामुळे झालेलं होतं असं आपल्या लक्षात. तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महात्मा फुले या जातीच्या विरोधी भूमिका घेतात आणि असं म्हणतात की धर्म जाती भेद निर्दाळी मनात सुखी मानवात धन्य तोच. जो जातींचं निर्दाळन करतो तोच खऱ्या अर्थाने सुखी राहतो. खोटे वेद म्हणू अंत्येच्या दावीना मैदानी आणि ना ज्योती म्हणे. म्हणजे वेद आणि त्याचा जातीचा संबंध ते दिग्दर्शित करतात आणि खोटे आहेत असं ते सांगतात. वेद म्हणजे भेद असंही त्यांनी एक व्याख्या केलेली आहे. या ठिकाणी मी पुन्हा एकदा अशी आठवण देतो की आपल्याकडच्या एका विद्वानाने असं म्हटलेलं होतं की फुले हे कुठे जाती घालवा म्हणतात, ते फक्त एकमेकाशी प्रेमाने वागा असं म्हणतात. परंतु आपल्याला लक्षात येईल जाती धर्म जाती भेद निर्दाळी मनामध्ये त्याचं निर्दाळन केलं पाहिजे, त्याचं दमन केलं पाहिजे असं फुले सांगतायत. तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ही जी सगळी मीमांसा आहे ही सगळी मीमांसा ही 1890 पूर्वीची आहे. 1890 नंतर भारतामध्ये खूप गोष्टी घडल्या, त्याचा उल्लेख मी केलेला आहे. एका गोष्टीचा उल्लेख राहून गेला आणि ती गोष्ट म्हणजे भारतामध्ये लोकशाहीची स्थापना झाली. म्हणजे राज्यघटना आली, राज्यघटनेच्या अनुषंगाने लोकशाही आली आणि लोकशाही कारभार आता आपण करतो आहोत. तर ही एक महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. त्या प्रश्न असा आहे की ही जी किमान 3000 वर्षापासून आपल्या रक्तामध्ये मुरलेली जात आहे, ही जात गेलेली आहे का, जाते का, असा आपल्या पुढचा आजचा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आज फुल्यांचं स्मरण आपण का करतो किंवा आज फुल्यांचे विचार आजही रिलेव्हंट आहेत असं आपण का म्हणतो, त्याचं कारण असं की आजही ही जात नावाची गोष्ट खरं म्हणजे कुठल्याही जातीच्या माणसाला तत्वतः कुठलाही व्यवसाय करण्याचं आता स्वातंत्र्य आहे घटनेप्रमाणे. पण तरीही माणसाच्या मनामध्ये असणारी ही जी जात आहे, ही जात काय म्हणू आपण त्याला, ही जात निश्चितपणेच जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसते. म्हणजे उदाहरणार्थ लोकशाही आणि जात यांच्यामध्ये मूलतः द्वैत आहे. त्याला आपण लोकशाही म्हणतो. तर या लोकशाहीमध्ये जातीला महत्व नाही. बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये हे सांगितलेलं आहे की जाती ह्या लोकशाही विरोधात आहे. परंतु आज लोकशाहीमध्ये जातीच्या अनेक पातळ्यांवर विचार केला जातो आहे. मुळात पक्षाच्या वतीने तिकीट देताना म्हणजे राजकीय पक्षांच्या वतीने तिकीट देताना 1935 पासूनच 1935 पासून याचा अर्थ असा की इंग्रजांनी जी मर्यादित लोकशाहीचा प्रयोग सुरू केलेला होता तेव्हापासूनच 2 बाबीचा विचार केला जातो. एक म्हणजे त्या मतदारसंघामध्ये त्या जातीचे किती मतदार आहेत हे पाहिले जाते. शिवाय आर्थिक शक्ती किती आहे हेही पाहिले जाते. ह्याचा एक अर्थ काय झाला की हा जातीचा एक विचार आजही सुरूच आहे असं आपल्या लक्षात. तेव्हा लोकशाहीमध्ये विचारांवर निवडणुका झाल्या पाहिजेत. माझा हा विचार आहे, हा विचार आपल्याला पटत असेल तर मला मत द्या असं न होता अमुक एका जातीचे इतके लोक आहेत त्या लोकांनी आपलं मत दिलं पाहिजे असं जर आपल्या देशात होत असेल तरी तर ही लोकशाही काही अजूनही दुबळीच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून याच्यावर आणखी एक गोष्ट लक्षात येईल की जे धनवंत लोक आहेत ते ह्या जातीचा वापर करून घेत आहेत. ही फार महत्वाची अशा प्रकारची गोष्ट मला वाटते. तेव्हा जातीचा वापर करून धनवंत लोक
लोकशाहीच ताब्यामध्ये घेत आहेत असं आपल्याला लक्षात येईल. अर्थात आपण आशावादी राहू की लोकशाही अधिकाधिक जातीच्या तावडीतून बाहेर पडेल म्हणून, परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जीवनातल्या अनेक व्यवहारामध्ये काय म्हणू आपण त्याला, की जातीचा हस्तक्षेप हे पुन्हा पुन्हा होतात. दुसरी जी त्यांनी मीमांसा केलेली आहे महात्मा फुले यांनी, ती स्त्री दास्य मीमांसा केलेली आहे महत्वाची. जातीची मीमांसा जशी केली तशी स्त्रियांच्या वाट्याला हे दुःख का आलं ह्याची मीमांसा केलेली आहे असं आपल्या लक्षात. किंबहुना महात्मा फुले हे एकमेव असे विचारवंत आहेत आणि नंतर मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी सतत शोषितांच्या बरोबर स्त्रियांना बरोबर घेतलेलं आहे. म्हणून लेखन कुठलेही असो, कार्य कुठलेही असो, दुःख आणि शोषणाच्या संदर्भात विचार करताना महात्मा फुले यांनी शूद्र यांच्या बरोबर कायम स्त्रीचा विचार केला आहे. बहुसंख्य ठिकाणी हे दोन्ही शब्द ते एकत्रच लिहितात. याचा अर्थ असा की भारतीय व्यवस्थेमध्ये सर्वाधिक शोषण कोणाचे होत असेल तर ते शूद्रातील शूद्रांचे आणि स्त्रियांचे याबद्दल महात्मा ठाम होते. अनेक ठिकाणी स्त्रियांच्या दुःखाचे त्यांनी वर्णन केले आहे. विशेषतः परशुरामाने जेव्हा स्त्रियांचा पाठलाग केला, त्यांच्या अर्भकांचा खून केला, तेव्हा या स्त्रियांनी जो शोक केला असेल त्याचे वर्णन आपल्या काळजाचा ठोका चुकवते. तेव्हा स्त्रियांच्या वाट्याला हे दुःख काय येते हा महत्वाचा प्रश्न महात्मा फुले यांना अस्वस्थ करतो आणि मग त्याचं उत्तर ते सत्ताक समाज व्यवस्थेमध्ये शोधताना जगातले सर्व धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिलेले आहेत. एकही धर्मग्रंथ स्त्रीने लिहिलेला नाही आणि त्यामुळे जवळजवळ सर्व स्त्रियांच्या दुस्थिती संबंधी काही फारसा विचार करण्यात आलेला नाही, किंवा तिची गुलामी कशी वाढेल याचा विचार केला असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे शूद्रातील शूद्रांना ज्या प्रकाराने विद्याबंदी करण्यात आलेली होती तसंच स्त्रियांना ही विद्याबंदी करण्यात आलेली होती हे असंही आपल्या लक्षात येईल. तेव्हा साधारणतः या स्त्रियांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये त्यांच्या शोषणाच्या संदर्भात महात्मा फुले हे अनेक पद्धतीने विचार करतात. विशेषतः त्यांनी जी सत्यशोधक विवाहाचे विधी दिलेले आहेत, हे विधी थोडेसे आपण बारकाईने जर पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की स्त्री आणि पुरुष यांना ते सारखाच महत्व देतात आणि आम्ही दोघे मिळून जगामध्ये उत्तम काम करू असं त्यांनी म्हणावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून ही मंगलाष्टक ही वेगळी आहेत असं आपल्या लक्षात येईल. किंबहुना मी असं सांगेन की हा विवाह विधी स्त्री पुरुषांच्या जीवनाला कलाटणी देणारा विवाह विधी असतो. म्हणूनच विवाहाची स्वतंत्र पद्धत आणि विधी देण्याची महात्मा फुले यांना आवश्यकता वाटते. आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की आजही पुरुष सत्ताक वर्चस्व संपलेलं नाही. भारतभर रोज असंख्य स्त्रियांच्या वरती अन्याय आणि अत्याचार होतो. विशेषतः उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार यासारख्या राज्यामध्ये तीव्र अशा प्रकारचे या स्त्रियांच्या वाट्याला दुःख येताना आपल्याला दिसतं. इतर प्रांतातही थोड्या बहुत प्रमाणात तेच आहे. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल. आणखी गोष्ट अशी की दुर्दैवाची गोष्ट अशी की स्त्री कोणत्या जातीची आहे त्याप्रमाणे सुद्धा तिच्यावरती अन्याय झाला असेल तर मोर्चे निघतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या अस्पृश्य जातीच्या मुलीवरती अन्याय आणि अत्याचार झाला तर फक्त अस्पृश्य लोकांनी मोर्चे काढायचे, किंवा
मारवाडी समाजातल्या एखाद्या मुलीवरती अन्याय झाला तर फक्त मारवाड्यांनी मोर्चे काढायचे. मी इतके आजही आम्ही जातीमध्ये विभागले गेलेलो आहोत आणि त्यामुळे ही स्त्री अधिक दुबळी झाली असं आपल्या लक्षात येतं. म्हणून आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये स्त्री ही वस्तुरूप होऊन गेलेली आहे. तिच्याकडे एक वस्तू म्हणून आपण पाहायला लागलेलो आहोत असंही आपल्या लक्षात. म्हणून जातीमीमांसा आणि स्त्री मीमांसा ज्याला आपण म्हणू, ही मीमांसा जी फुल्यांनी केलेली आहे ही अतिशय महत्वाची अशा प्रकारची मीमांसा आहे. किंबहुना या देशातल्या 90% लोकांची जी गुलामी आहे, ह्या गुलामीची कोणकोणती कारणं आहेत ते सांगतायत आणि आपल्याला असं लक्षात येईल आणखी काही मीमांसा आहेत. आपल्याला फार वेळ नाही, परंतु आणखीही काही मीमांसा त्यांचा उल्लेख करतो. त्यापैकी धर्माचा एक पुनर्विचार त्यांनी केलेला आहे. धर्माचा पुनर्विचार म्हणजे मध्ययुगापर्यंत धर्म हाच मुळी केंद्रस्थानी होता. किंबहुना जीवनाच्या प्रत्येक ठिकाणाचा निर्णय घेण्याचा जो सगळा अधिकार होता तो धर्माने दिलेला होता. किंबहुना धर्म हीच प्रमुख अशा प्रकारची गोष्ट होती तेव्हा. आणि हा धर्म म्हणजे तरी काय तर जो त्या काळातले पुरोहित सांगत असत तो धर्म होता. त्याबरोबरच धर्माबद्दल बोलणं किंवा धर्माला विरोध करणं हाच मुळे गुन्हा समजला जात होता. फार म्हणजे म्हणून कार्ल मार्क्स जे म्हणतो की सर्व चिकित्सांचं मूळ ही धर्मचिकित्सा आहे. महात्मा फुले हे मार्क्सचे समकालीन आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि फुल्यांनी सुद्धा आपल्या संबंध मीमांसेमध्ये जी महत्वाची मीमांसा केलेली आहे त्यामध्ये धर्माची मीमांसा केलेली आहे. एक महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी जे सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तर सत्यशोधक समाज म्हणजे एका अर्थाने उन्नत अशा प्रकारच्या धर्माची निर्मितीच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तेव्हा हे जे विविध अशा प्रकारचे धर्म आहेत ते धर्म त्याच्यापेक्षा त्यांची धर्ममीमांसा ही निराळी आहे असं आपल्या लक्षात येईल. आता भारतामध्ये धर्मासंबंधीचे खूप वाद झाले, म्हणजे उदाहरणार्थ द्वैती, अद्वैती, अमुक तमुक. परंतु ह्या सगळ्यांनी एक चैतन्यवादी वगैरे वगैरे या सगळ्यांचं केंद्रस्थान काय आहे तर एका अर्थाने जीवन म्हणजे माया आहे आणि जीवन आसार आहे, जीवन जगण्यासारखं नाही हेच आहे आणि पारलौकिक जगणं हेच महत्वाचं मानलं गेलेलं आहे. परंतु महात्मा फुले मात्र धर्माची मांडणी करताना लौकिक जीवनाच्या सुखाच्या दृष्टीने मांडणी करतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे असं आपल्या लक्षात. म्हणजे लौकिक जीवनापासून विन्मुख होऊन धर्माची मीमांसा, धर्मामध्ये गुंतून पडायचं हे त्यांना अजिबात मान्य नाही. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की महात्मा फुले यांनी एक अत्यंत बंडखोर, अत्यंत धाडशी अशा प्रकारची गोष्ट केली आणि ती म्हणजे त्यांनी धर्मालाच आव्हान दिलेलं आहे. प्रस्थापित अशा प्रकारच्या धर्माला आव्हान दिलेलं आहे असं आपल्या लक्षात. आणि मग प्रत्येक ठिकाणी ते प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे उदाहरणार्थ तीर्थक्षेत्र पवित्र आहेत अशी आपल्याकडे कल्पना. खरं म्हणजे संत तुकाराम महाराजांनी तीर्थी धोंडा पाणी असं आधीच सांगून ठेवलेलं आहे. पण सामान्यांची लूट त्या तीर्थक्षेत्रावरती होते. तेव्हा फुलेंनी असं म्हटलेलं आहे की तीर्थक्षेत्र ही सामान्यांची लूट करण्याची ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी लुटीशिवाय काहीही होत नाही, आर्थिक लूट होते असं त्यांनी म्हटलं. धर्मासंबंधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्वर्ग कल्पना आहे समजा, तर त्या म्हटलंय की स्वर्गात जाऊन परत येऊन कुणी सांगितलं का की स्वर्ग असा आहे म्हणून?
ते शक्य नाही. तर अशा प्रकारे धर्माच्या आवरणाखाली ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या त्या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये महात्मा फुले आव्हान देतात असं आपल्याला लक्षात येईल. अर्थात त्या काळामध्ये ही धर्माची मीमांसा करण्याचा प्रारंभ अर्थातच राजा राममोहन राय यांच्यापासून झालेला होता. आणि राजा राममोहन राय यांनी प्रारंभी ब्राह्मण समाजाची स्थापना केली. म्हणजे जर आपण पाहिलं तर ब्राह्मण समाजापासून ते सत्यशोधक समाजापर्यंत, आर्य समाजापर्यंत अशा प्रकारचे विविध संप्रदाय निर्माण झालेले आहेत. आता हे संप्रदाय महात्मा फुल्यांना उपलब्ध होते. म्हणजे त्यांना ब्रह्मसमाज होता आला असतं किंवा त्यांना विठ्ठलरामजी शिंद्यांसारखं प्रार्थना समाजामध्ये जाता आलं असतं, परंतु ते करत नाही. एवढंच नाही तर महात्मा फुले यांना वारकरी संप्रदायामध्ये जाता आलं असतं, पण तेही ते करत नाही. स्वतंत्रपणे सत्यशोधक धर्माची ते प्रस्थापना करण्याचा प्रयत्न करतात. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे आपलं असं म्हणा येईल, एक म्हणता येईल की सत्यशोधक समाजाबद्दल थोडक्यात हे सांगता येईल की हा एक अवैदिक धर्म समाज असून त्यातून पुरोहिताचे उच्चाटन करण्यात आलेले आहे. परमेश्वर आणि माणूस यांच्यामध्ये मध्यस्थाची आवश्यकता नाही, म्हणजे पुरोहिताची गरज नाही, यावर त्यांचा भर आहे. जर परमेश्वर सर्वांचा निर्माता आहे तर तत्वतः पुरोहितांची म्हणजे मध्यस्थांची आवश्यकता नाही. अशा प्रकारची भूमिका ते घेताना आपल्याला दिसत आहेत. धर्ममीमांसा ही फुल्यांनी केलेली ही एक विस्तृत अशा प्रकारची गोष्ट आहे, पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे स्वाभाविकपणेच आपण इथे थांबतो. फक्त एकच गोष्ट इथे सांगून आपण थांबू, ते असं की धर्म आणि नीती यांचा संबंध लावला जातो, परंतु हे सुद्धा खरं नाही. म्हणजे धर्मामुळेच नीती येते असं नव्हे. आजच्या दृष्टीने भारतीय राज्यघटना हाच मुळी नीतीचा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. नैतिकतेच्या कल्पना आर्थिक परिस्थितीमुळे बदलतात, वैज्ञानिक शोधांच्यामुळे नीतीच्या कल्पना बदलतात. जीवन बदलतं तसं नीतीच्या कल्पनाही बदलत जातात. म्हणून धर्म आणि नीती यांचा तसा संबंध जे लावला जातो तर तोही नीटपणे आपण समजून घेतला पाहिजे. आणि आज भारतीय राज्यघटना हाच मुळे नीतीचा ग्रंथ आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु आज फार मोठ्या प्रमाणामध्ये अध्यात्माचा कॉर्पोरेट वापर सुरू झालेला आहे. असंख्य बुवा आणि बया सर्वत्र गोंधळ घालतायत असं आपल्या लक्षात. प्रचंड मालमत्ता गोळा करणे आणि अनाचार प्रस्थापित करणे हे या आध्यात्मिक कॉर्पोरेट प्रतिष्ठानांचा मोठा उद्योग झाला आहे. कितीतरी मोठ्या प्रमाणात लोक स्वतःहून त्यांच्या जाळ्यात अडकवून घेत आहेत. विशेष म्हणजे राज्यसत्ता त्यांच्या पुढे लोटांगण घालत आहे. हे फार अस्वस्थ करणारं चित्र म्हणजे फुल्यांच्या नंतर, स्वातंत्र्यानंतर, राज्यघटनेनंतर हे एक अस्वस्थ करणारं चित्र आहे. मध्ययुगामध्ये जनतेकडून कर रूपाने वसूल केलेला पैसा मंदिरावरती उधळला जात होता आणि ते चुकीचं आहे असं फुले म्हणतायत. आज आपल्याला असं दिसतं की आजही तीर्थक्षेत्राच्या नावाखाली शासन आर्थिक मदत करतं त्या तीर्थक्षेत्रांना. आणि एवढंच नाही तर कुंभमेळ्यासारख्या उपक्रमांना शासन मदत करतं. वस्तुतः ज्यांना तिथे जायचं त्यांनी जावं, परंतु आपण एका धर्माच्या विपरीत काळामध्ये उभे आहोत असं आपल्या लक्षात येईल. आणखी त्याबरोबरच त्यांनी ज्या मीमांसा केलेल्या आहेत त्यामध्ये आणखी महत्वाची मीमांसा म्हणजे संस्कृती मीमांसा आहे. संस्कृती ही अतिशय गुंतागुंतीची संकल्पना आहे. अनेकांचा असा समज असतो की सर्व देशभर एकच संस्कृती असते, परंतु असे असत नाही. अनेक छोटे छोटे गट आपापल्या पद्धतीने जीवन जगत असतात. एका गटामध्ये किंवा एका काळामध्ये जे सांस्कृतिक वगैरे वाटत असते ते दुसऱ्या गटामध्ये किंवा दुसऱ्या काळामध्ये निषिद्ध ठरवले जाऊ शकते.
त्यामुळे संस्कृतीचे अनेक स्तर असतात आणि पुष्कळदा ते परस्पर शोषणावरतीही आधारलेले असतात. त्यासाठी धर्म आणि जाती सारख्या गोष्टींचा वापर करून घेतला जातो. जसं जुन्या काळामध्ये अस्पृश्यांनी 3 वर्णांची सेवा करणं, वरच्यांची सेवा करणं म्हणजे संस्कृती आहे असं म्हटलं जातं. किंवा स्त्रियांनी सती जाणं म्हणजे धर्म आहे, म्हणजे संस्कृती आहे असं म्हटलं जातं. तेव्हा महात्मा फुले याला विरोध करतात आणि त्यांच्या दृष्टीने सरळ सरळ संस्कृतीचे 2 भाग होतात. एक म्हणजे बहुजन संस्कृती आणि एक अभिजन संस्कृती. ही जी अभिजन संस्कृती असते, ही अभिजन संस्कृती ही प्रारंभापासून आक्रमक आणि स्त्रियांना गुलाम करणारी, त्यांना हिणकस वागणूक देणारी आहे असं ते म्हणतायत असं आपल्या लक्षात येईल. अभिजनांचे देव आणि बहुजनांचे देव वगैरे या पद्धतीने त्यांनी पुष्कळ विचार केलेला आहे. तेव्हा एक सांस्कृतिक चिंतन ज्याला आपण म्हणू, ही चिंतन ही त्यांचं फार महत्वाचं आहे. आज संस्कृती संबंधीच्या ज्या विपरीत कल्पना रूढ झालेल्या आहेत ह्याही जरा या दृष्टीने पाहिलं तर फुल्यांची संस्कृती मीमांसा आजही उपयोगाला येईल अशा प्रकारची आपल्याला अशा प्रकारचं विवेचन करता येऊ शकेल. आणखी एक फार महत्वाची मीमांसा फुल्यांनी केलेली आहे ती म्हणजे इतिहासाची मीमांसा. खरं म्हणजे भारतामध्ये इतिहास लेखनाची काही फार प्रदीर्घ अशा प्रकारची परंपरा नाही. जे इतिहास लिहिले ते बकरीच्या स्वरूपामध्ये भाट, चारण वगैरे हे लोक जे आहेत हे इतिहास लिहितात किंवा सांगत असत जुन्या काळामध्ये, किंवा पोवाडे लिहिणारे लोक सुद्धा थोडा बहुत इतिहास सांगत असत. परंतु राजवाड्यांनी स्वतःच असं म्हटलेलं आहे की बकरी म्हणजे सगळ्या बकरी अस्सल कागदपत्र जर सापडली तर 100 बकरी कोट पडतील वगैरे. तेव्हा इतिहास लेखनाची फारशी परंपरा नाही. म्हणून फुले असं म्हणतात की आमचा इतिहास आपला कुठे शोधता येईल, तर आमचे जे धर्मग्रंथ आहेत, वेद आहेत, पुराणे आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, भागवत आहे, यासारख्या ग्रंथामध्ये आमचा इतिहास, जे बहुजनांचा इतिहास आणि बहुजनांच्यावरच्या अन्यायाचा इतिहास हा आपल्याला सापडू शकेल अशा प्रकारची एक इतिहासाची मीमांसा करतायत असं आपल्याला लक्षात येईल. तेव्हा ही इतिहासाची मीमांसा ही एका प्रकारे स्वतंत्र अशी मीमांसा आहे जी महात्मा फुल्यांनी मांडलेली आहे. यासाठी त्यांनी आणखी एक फार महत्वाची गोष्ट केली, तिचा नुसता उल्लेख करतो मी, ती म्हणजे आमच्या पुराणामधली जी मिथकं आहेत या मिथकांचं त्यांनी मिथक भंजन केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ वामनाची कथा आहे की वामनाचं एक पाऊल बळीच्या डोक्यावर पडलं, दुसरं पाऊल अमुक झालं, मग जमिनीमध्ये त्याला लुटला वगैरे. तर फुले असं म्हणतात की बा असा कसा वामन आहे हा, पण तो जेव्हा मेला असेल तेव्हा म्हणजे त्याचं पाऊल जर आकाशापर्यंत जात असेल तर तो मेल्यानंतर मग त्याला जाळण्यासाठी किती लाकडं आणली असतील वगैरे वगैरे, म्हणजे खिल्ली उडवतात. म्हणजे ह्या मिथकांचं ते भंजन करतात असेही आपल्या लक्षात येईल. तेव्हा महात्मा फुले यांच्या ह्या ज्या मीमांसा आहेत या मीमांसामध्ये जातीप्रथेची मीमांसा, स्त्री दास्य मीमांसा, धर्म मीमांसा, संस्कृती मीमांसा, इतिहास मीमांसा ह्या अत्यंत महत्वाच्या मीमांसा आहेत. आणखी 1-2 मीमांसा आहेत त्याचा नुसतं मी उल्लेख करतो, ती म्हणजे शेती संबंधीची मीमांसा आहे. आजही महात्मा फुले यांनी शेती संबंधीची जे सूचना केलेल्या आहेत या सूचना आजही उपयोगाच्या आहेत असं आपल्या लक्षात येईल. आणखी एक गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांनी दारिद्र्याची मीमांसा केली आहे. भारतातल्या दारिद्र्याची मीमांसा केली की भारतातल्या दारिद्र्याच्या मुळाशी कोणकोणती कारणं आहेत, तर शिक्षण नसणे हे तर आहेच आहे, पण त्याबरोबरच या ठिकाणची जाती व्यवस्था, या ठिकाणचा धर्म, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दारिद्र्याशी निगडीत अशा प्रकारच्या आहेत असं ते सांगताना दिसतात.
शेतकऱ्यांच्या मीमांसेबद्दल तुम्ही आता आपलं सांगितलं, आपला वेळ नाहीये, परंतु एका अर्थाने शेतकऱ्यांचं दुःख हे शासनाच्या धोरणामुळे सुद्धा होतं याचाही त्यांनी सूचित केलेलं आहे. आणि त्यांना शिक्षण नसल्यामुळेही त्यांचं शोषण होतं असंही सूचित केलेलं आहे. आणखी फुल्यांनी ज्या मीमांसा केलेल्या आहेत त्या मीमांसेमध्ये ज्ञानासंबंधीची काही एक वेगळी जाणीवही त्यांनी प्रकट केलेली आहे, की ज्ञान नावाची गोष्ट ही केवळ ग्रंथांमधूनच येते असं नव्हे, तर ज्ञान नावाची गोष्ट ही असंख्य मार्गांनी येत असते आणि ती सुद्धा पुन्हा वास्तवाच्या आधारे आपल्याला शोधायची असते. आणि भाकड कथा म्हणजे ज्ञान नव्हे असा एक ठोस विचार त्यांनी ज्ञानमीमांसेमध्ये मांडलेला आहे. त्यांची शिक्षण मीमांसा आहे, त्यांची शासन प्रशासन मीमांसा आहे, आणि एवढंच नव्हे तर त्यांची साहित्य मीमांसा ही वेगळी आहे. ह्या सगळ्या मीमांसा जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की या नव्या काळामध्ये, जागतिकीकरणाच्या काळामध्ये, धार्मिक उन्मादाच्या काळामध्ये ज्या आपण आवर्तामध्ये सापडलेलो आहोत, ज्या संकटामध्ये आपण सापडलेलो आहोत, तर त्याच्यातून बाहेर पडण्याची शक्यता, या देशामध्ये एकमय लोक होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. की शेवटी मी असं म्हणेन की महात्मा फुले यांनी जीवनाच्या विविध अंगांची जी मीमांसा केलेली आहे तिचा प्रारंभ शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या दुःखाचे कारण काय या प्रश्नापासून होतो, आणि या प्रश्नाचे एकमेव उत्तर हे आर्थिक दारिद्र्यात, आर्थिक शोषणात आहे, हे महात्मा फुले यांचा निष्कर्ष आहे. पण जाती गुलामीतून निर्माण झाल्या, धर्माने या जातीला पाठिंबा दिला, शतकानुशतके हा धर्म राबविला गेला, त्यातून एक जातीग्रस्त संस्कृती निर्माण झाली. या संस्कृतीने मानवी स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकारांचे हनन केले. परिणामी शेतीसह सारे उद्योग हीन ठरत गेले. जे हीन आहे त्याचे आर्थिक मूल्य कमी दर्शविण्यात आले. त्यातून शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांचे शोषण झाले. इतके सारे अनर्थ एका जातीने केले, गुलामीने केले, अशी दारिद्र्याची आणि दुःखाची साखळी आहे. ही साखळी महात्मा फुले प्रकट करीत जातात, त्यातून मुक्त होण्याचा मार्ग सांगत जातात. हे सारेच मार्ग आज आपल्याला मार्गदर्शक आहेत, पण त्या मार्गाने आपण चालणार आहोत का हा खरा प्रश्न आहे. आजचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे तर आक्रमक आणि निर्दय भांडवलदारी व्यवस्था सर्वंकष शोषणासाठी सज्ज होऊन उभी आहे आणि सर्व शोषित घटक आपल्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी, अस्मितांसाठी, छोट्या छोट्या अस्मिता आपल्या स्वार्थासाठी फडकावीत ठेवतायत आणि स्वतःला तुकड्या तुकड्यामध्ये विभागून घेण्यात धन्यता मानतायत. हे आजचं अतिशय वास्तव आहे. शोषितांना म्हणजे शूद्रांना परस्परांपासून दूर जाण्यात अधिक धन्यता वाटते आहे. अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांचा वारसा नुसता सांगून उपयोगाचा नाही, तर त्या दृष्टीने आपल्याला काही पावलं उचलावी लागतील, धोरणं आखावी लागतील. अशा प्रकारची एक भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मुंबई विद्यापीठाच्या महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानाच्या वतीने मला महात्मा फुले यांचे विचार प्रकट करण्याची, त्यांना आदरांजली वाहण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. जे कोणी इथे मला दिसत नाहीत अशा प्रकारचे जे कोणी श्रोते इथे असतील तर त्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद कोत्तापल्ले सर. खूप उद्बोधक अशा स्वरूपाची तुम्ही मांडणी केलेली आहे. एकूण ब्रिटिश आल्यानंतर ते आजपर्यंतचा हा 150हून अधिक वर्षांचा कालखंड तुम्ही तुमच्या विवेचनाचा कालखंड केला होता आणि या संपूर्ण विवेचनामध्ये तुम्ही सातत्यानं एकूण जो परिवर्तनवादी, जो आधुनिक विचार आहे, तो आधुनिक विचार कसा महत्त्वाचा आहे याच्या संदर्भात सातत्यानं तुम्ही महात्मा फुले यांच्या जीवन आणि कार्याचे अनेक संदर्भ, तो संपूर्ण कालखंड, त्यातले अंतर्गत ताणतणाव हे उभे करून तुम्ही अधोरेखित केले आणि मांडले. हे सांगत असताना तुम्ही महात्मा फुल्यांच्या संपूर्ण जीवनातल्या विविध घटनांचा असा
एक नातेसंबंध जोडलात, तो केवळ त्या काळाशी नव्हता, तो आधुनिक काळाशी सुद्धा तुम्ही जोडून दाखवलात. आणि त्यामुळं आधुनिक काळ समजून घेण्याच्यासाठी या आपल्या व्याख्यानाची नक्कीच नितांत आवश्यकता आहे आणि ते व्याख्यान अधिक उपयोगी पडू शकतं. तुम्ही ज्या पद्धतीनं महात्मा फुल्यांच्या एकूण व्यक्तित्वाची मांडणी केली आणि त्याच्यामध्ये फुल्यांनी केलेल्या विविध मीमांसा अधोरेखित केल्या, त्या 12 मीमांसांच्या मध्ये ती जाती मीमांसा असेल किंवा स्त्रीराष्ट्राची मीमांसा असेल, धर्मविषयक चिकित्सा असेल, धर्म आणि नीतीची मीमांसा असेल, ते अगदी तुम्ही संस्कृती मीमांसा किंवा शेतीविषयी मीमांसा, या सगळ्या पद्धतीनं महात्मा फुल्यांकडं कोणकोणत्या दृष्टिकोनातून पाहता येतं आणि फुल्यांनी आपला विचार किती बहुआयामी पद्धतीनं व्यक्त केला याचेही आपण सखोल असे दिग्दर्शन केलेलं आहे. आपण आम्हाला नक्कीच उद्बोधित केलेलं आहे, याबद्दल मला व्यक्तिशः आनंद वाटतो आणि मुंबई विद्यापीठाचं फुले आंबेडकर अध्यासन आपला आभार व्यक्त करतं, आपलं ऋण व्यक्त करतं. तुम्ही खरं तर हा आभासी सगळा कार्यक्रम आहे, परंतु या कार्यक्रमासाठी खूप अत्यंत मान्यवर वक्तेही आहेत, जितके मान्यवर श्रोते आहेत. या आमच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे प्रथमपासून उपस्थित होते. डॉक्टर कुलकर्णी हे सातत्यानं फुले आंबेडकर अध्यासनाच्या सर्वच कार्यक्रमांना सहभागित्व दाखवतात. एक शैक्षणिक स्वरूपाच्या असणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांना अधिक पद्धतीनं प्रोत्साहित करतात आणि त्यांच्यामुळं विविध स्वरूपाच्या कामांची एक नवी आखणी करता येते, मांडणी करता येते. आणि या आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपलं जे प्रास्ताविक नेमकं परंतु महात्मा फुले यांच्या संपूर्ण व्यक्तित्वाला विवेचन करण्याचं जे केलं, त्याबद्दल डॉक्टर कुलकर्णी यांचे मी पुन्हा आभार मानतो. त्यांचं अर्थातच विद्यापीठाचं सहकार्य सातत्यानं लाभतं हे मी इथं नमूद करतो आणि आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.